बॅक टू माय चॅनल मधुमधुरा 18। आणि आज आई घरी नसल्यामुळे कामाची सुरुवात सकाळची सुरुवात एकदम कामापासूनच झाली आहे। सो आता मी चहा ठेवला आहे कारण मी चहा घेणार आहे। यावरून मला इतकी चहा प्यायची सवय लागली आहे की मी तुम्हाला काय सांगू, पण मला चहा खूप आवडतो आणि टेस्टी बनला तर अजूनच छान वाटतो। सो थिंग इज दॅट की माझ्या मनात खूप दिवसापासून एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही आहे। सो मला असं वाटलं की तो क्वेश्चन मी तुम्हाला विचारावा, पण त्याआधी मला खूप जास्त कामं आहे। टिफिन रेडी करायचं आहे। ही भाजी नव्हती दाखवली मी काल, तर मी पनीरची भाजी बनवली होती। हीच आज मी टिफिनमध्ये नेणार आहे 2 पोळ्या टाकून। आणि कपडे आहे मशीनमध्ये, सो तेही मला पटकन आता वाळत घालायचे आहे। सो हे बघा, इतके कपडे मला वाळत घालायचे आहे। सो मी पटापट्टा आवरून घेते, होते मस्त रेडी आणि तुम्हाला भेटते। आणि माझा प्रश्न कुठला आहे हे मी तुम्हाला विचारते। सो बने रहिए तब तक व्लॉग में। चला मी पटापटा आवरून घेते। सो येस गाईज, इथे माझे कामं झाले होते। काश जेवढं टाईम स्लॅपनी फास्ट काम दिसतं तेवढं फास्ट झालं असतं। पण असं काही होऊ शकत नाही। रेडी झाले होते मी आणि उशीर झाला होता, म्हणून ॲज युजल दादाच्या मागे लागले की प्लीज मला बस स्टॉपपर्यंत सोडून दे। सो तोही बाहेरच जात होता, तर त्याने मला बस स्टॉपपर्यंत सोडून दिलं। आम्ही गप्पा मारल्या थोडाफार आणि स्वामींना खूप सुंदर त्यांनी आसन वगैरे आणलं होतं, ते आम्ही बोलत होतो। आणि तेवढ्यातच बघा स्वामींचं मंदिर आलं, मन कसं प्रसन्न झालं। सो त्याने मला बस स्टॉपवर सोडलं आणि तो निघून गेला। त्याला काहीतरी खूप इम्पॉर्टंट काम होतं आणि मी बसची वाट बघत कमीत कमी 10-15 मिनटं तिथेच उभे होते। काही जाया म्हणून बस स्टॉप आणि बस काही आलेली नाही, तर मी वेट करते। दादाने सोडून दिलं मला इथपर्यंत। तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, पण मला असं वाटतं की तुम्हाला प्रॉपर आवाज नसेल येत। सो मी नंतरच विचारते, तोपर्यंत होल्ड राहा, आपण बसची वाट बघूया आणि मी एक शॉर्ट्स अपलोड करून येते। सो फायनली बस आली आणि मी मिहानचा व्ह्यू रेकॉर्ड केला तुमच्यासाठी, की तुम्हाला दाखवायला की बघा किती सुंदर म्हणजे मेंटेन केलं आहे गव्हर्नमेंटने आपल्या नेचर वगैरे, झाडं। आणि त्यांचं नेहमीच सुरू असतं प्लांटिंग वगैरे आणि प्रॉपर डस्टिंग वगैरे करतात ते रस्त्यांची, तिथे असलेल्या स्कल्पचर्सची वगैरे। आणि या मिहानच्या पूलवर एंटर केल्यावर वाव, इतकं सुंदर वाटतं आहे खाली बघताना पुलावरून किंवा समोरचं व्ह्यू बघताना। तर इथनं बघा मेन रोड दिसतो, हायवे। सो किती छान वाटतं आहे ते सगळं बघायला, म्हणून ते सगळं तुमच्यासाठी रेकॉर्ड केलं आणि ऑफिसला पोहोचले। आणि ऑफिस नंतरच मी आता तुमच्याशी भेटून बोलेल असं मला वाटतं आहे। मी थोडा व्हिडिओ एडिट करत असते, व्हॉइस ओव्हर करत असते आणि फायनली मी पोहोचले ऑफिसला। भेटूया थोड्या वेळात, चला बाय बाय। सो येस एवरीवन, आई एम बैक फ्रॉम द ऑफिस। आणि किती गरीब दिसता है मैं, बाप रे। सो अभी तो अपने को खाना भी बनाना है, बहुत स्ट्रगल है जिंदगी में। तर चला विचार करूया काय बनवायचं, कारण भूक नाही आहे जास्त, आई नाही आता स्वतःलाच बनवावं लागेल। सो लेट्स सी। आणि माझा क्वेश्चन बाकी आहे बरं का, विचारते एंडिंगमध्ये, मला पण बघायचं आहे कोण कोण माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघतो। सो चलो खुल जा सेम यस। सच अ बोरिंग लाइफ। ऑफिस जाओ, आओ, खाओ, तो फिर से उठो, फिर से ऑफिस जाओ, बस ऐसे ही जीवन कट रेल आहे। हे यार माहीत नाही मी एअरपोर्ट्स लावल्या, तुम्हाला आवाज येत असेल की नाही प्रॉपर, बघूया। घर में होगा अंधेरा, अरे वाह उजाला है। सो मी पटकन फ्रेश होऊन जाते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात। तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी। आणि खरंच थकली आहे मी, भेटते तुम्हाला फ्रेश होऊन, बाय बाय। सो येस गाईज, मी झालेली आहे फ्रेश। खूपच थकल्यासारखं वाटतं आज, माहीत नाही का बरं।
आणि इथे मी कुकर लावलेला आहे, थोडासा भात लावला आणि आलू लावला उकडायला. तर मी असा विचार केला की आज मस्त आलूची चटणी बनवूया, कांदा वगैरे टाकून, म्हणजे अशी नॉर्मल तिखटमीठ तेलवाली, आणि ती भातासोबत खाऊया. खूप टेस्टी वाटते. आणि आता माझ्यात एनर्जी नाही की मी भाजी पोळी काही करू, तर मी असा शॉर्टकट रस्ता ट्राय केला आहे. सो कुकर होतपर्यंत मला टिफिन हे 2-3 भांडे आहे वॉश करून घेते मी, आणि भेटूया थोड्या वेळात. सो येस गाईज, कुकर झालेला आहे आणि आलूच्या चटणीत कांदा टाकायला मी कांदा चिरत आहे, पण इतका तिखट आहे की मला काही सुचत नाही काय बोलायचं. सो माझा क्वेश्चन असा होता की मला सांगा, तुमच्याही सोबत असं होते का की एखाद्या वेळेस आपला म्हणजे खूप चांगली बॉन्डिंग आहे आपल्या आईसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत, आपल्या कलिग्ससोबत, आणि रिसेंटली मग त्यांच्याबद्दल थोडं चांगलं बोललं किंवा चांगलं सांगितलं कोणाला, तर रिसेंटली त्यांच्यासोबत एक तर माझं झगडा होऊन जाते, नाही तर अशा काही गोष्टी होते की ते लोक मला हर्ट करतात किंवा मला असं हर्ट होते आणि ते लोक असं सडनली चेंज होऊन जातात. जसं की आईसोबत आता चांगले व्हिडिओ टाकत होती, चांगलं गप्पा मारत होतो आम्ही, तर तिच्यासोबत माझा झगडा झाला. ताईसोबत चांगली माझी बॉन्डिंग आहे, तिच्याबद्दल कोणाला चांगलं असं सांगितलं मी, माझी ताई आहे असं, हां, मग तिच्यासोबत झगडा झाला. माझी एक कलिग आहे, तिच्यासोबत मी रोज राहते. मग असं म्हणजे मला असं फील होते की मी ज्यांना प्रायोरिटी देते ना, मग ते एक तर बदलून जाते, नाही ना मग दुसऱ्या कोणाला प्रायोरिटी देते, नाही तर मग असं काहीतरी होऊन जाते की मी हर्ट होते. पण या सगळ्या गोष्टीत मला असं वाटतं की मीच खूप ओव्हर सेन्सिटिव्ह आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे लोकांना घेऊन. दे नॉट फीलिंग सेम लाईक मी, जसं की मी त्यांच्यासाठी फील करत असेल कदाचित. सो मला माझी ही सवय एकदम मोडायची आहे की एक्सपेक्टेशनवाली. आणि हा कांदा माहीत नाही इतकं तिखट काऊन आहे, खूपच तिखट आणि डोळ्यात पूर्ण पाणी 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 होऊन गेलं. तर माझा हाच क्वेश्चन होता की ज्या गोष्टीबद्दल, ज्या व्यक्तीबद्दल मी चांगलं बोलते, चांगलं राहते, चांगलं होते, अचानक काही ना काही उलटा होऊन जाते. सो हाच क्वेश्चन खूप दिवसापासून मला पडत होता आणि मला तुमच्यासोबत शेअरही करायचा होता. म्हणजे एखादी अशी गोष्ट जर मी कोणाला शेअर केलं की व्ह्यूज कसे येतात, मी रील्स कसे बनवते, मग झालं दुसऱ्या दिवशीपासून व्ह्यू येणं बंद. लाईक मी असं माहीत नाही हे सगळं काय आहे, काय गोष्टी आहे, काय संबंध आहे, पण आय डोंट नो असं का माझ्यासोबत होते. बाकीच्या गोष्टी नाही झाल्या आयुष्यात तरी चालेल, पण मला असं वाटतं की ज्यांच्यासोबत ॲटलिस्ट माझी बॉन्डिंग आहे ती तरी खराब नाही झाली पाहिजे. किंवा म्हणजे तुम्ही समजू शकता आता कायच बोलू मी याच्यावर. तर माझा कांदा चिरून झाला आहे, पण कुकर काही थंडा नाही झाला अजून, आणि माझ्यासोबत व्हिडिओ बनवायलाही कोणी नाही आहे, तर असं जुगाड जागाड करून डब्यावर डब्बे ठेवून मी व्हिडिओ बनवत आहे. सो चला, माझी डिश रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते गरीबवाला खाना. बघा इथे माझं जेवण मस्त रेडी झालेलं आहे, तर आता मी जेवून घेते. माझ्या क्वेश्चनचा असं कोणी एकदम चुकीचा अर्थ नको काढा. आय मीन टू से की आई ही आईच असते, ताई ही ताईच असते, पण असं का होते मला असं कळत नाही. तर मला तुम्हाला समजलं असेल माझा क्वेश्चन, तर प्लीज आन्सर करण्याचा प्रयत्न करा, तर मी समजून घेईल मे बी की असं का होतं. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब, बाय.